वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहे दादासाहेब भुसे यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे आणि शिक्षक भरती 2025 किती पदांसाठी होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट जी आहे समोर आलेली आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, गुड न्यूज आहे आपल्यासाठी। काय आहे व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल टेट परीक्षा किंवा टीईटी परीक्षा संदर्भात महत्त्वाची माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइड्स नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली महत्त्वाची जी अपडेट आहे ती अशी आहे की माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहे यांनी शिक्षक भरती संदर्भात जे आहे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी आपण बघणार आहोत। सोबत अजूनही काही बाकीचे सुद्धा मुद्दे आहेत जे त्यांनी मांडलेले आहे। माझ्याजवळ एक स्टेटमेंट आहे किंवा माझ्याजवळ एक परिपत्रक आहे किंवा पत्रक आहे, ज्याच्यामध्ये माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी जे आहे वेगवेगळ्या गोष्टींवर जे आहे स्वतःचे जे हे आहेत काही गोष्टींना उत्तर त्यांनी दिलेलं आहे। त्या गोष्टींसंदर्भातच बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली गोष्ट म्हणजे हे जे पत्रक आहे हे पत्रक निर्गमित करण्यात आलं होतं 6 जानेवारी 2026ला, म्हणजे आता नुकतंच जे आहे काही दिवसा अगोदर हे पत्र निर्गमित करण्यात आलं। याच्यामध्ये हे जे पत्र आहे हे शालेय शिक्षण मंत्री जे आहे दादासाहेब भुसे यांच्या मार्फत जे आहे देण्यात आलं होतं। याच्यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आहे, त्यातल्या काही गोष्टी आपल्या कामाच्या आहे, काही इतर गोष्टी आहेत। इतर कोणकोणत्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ समजा त्यांनी सांगितलं आहे की याच्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे शिक्षक जॉईन झालेले आहे आणि ते 100% अनुदानित शाळेवर आहे, तर त्यांना निवृत्ती वेतन योजना जी आहे म्हणजे DCPS जी आहे लागू करण्यात आलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा जो कायदा आहे 2009 नुसार, तर त्याच्यामध्ये संरचनात्मक बदल करण्यासाठी काय केलेलं आहे, संच मान्यते संदर्भात सुधारित निकष जे आहे 15 मार्च 2024च्या JR मध्ये काही गोष्टींचा उल्लेख जे आहे करण्यात आलेला आहे। म्हणजे त्याने असं सांगितलं की बालकांचा मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा जो कायदा आहे 2009चा, त्यानुसार आम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा समावेश 15 मार्च 2024चा जो JR आहे त्याच्यामध्ये केलेला आहे। त्यानुसार संच मान्यतेच्या बाबतीत असेल किंवा संरचनात्मक बदल जे असतील ते आम्ही केलेले आहे। नंतर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की याच संच मान्यतेनुसार, संच मान्यता 2024-25 सांगितलं यांनी आणि 25-26 यानुसार जे आहे त्यांनी संच मान्यतेचे आदेश सुद्धा दिलेले आहे। सोबतच याच्यामध्ये गटनिहाय शिक्षकांची पदं जी आहेत ती सुद्धा मंजूर करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे। ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। ठीक आहे, आता शिक्षक भरती संदर्भात त्यांनी काय सांगितलं तर बघा, इथे त्यांनी सांगितलं आहे की शिक्षक भरती 2022 मध्ये अगोदरच्या शिक्षक भरती संदर्भात त्यांनी अगोदर वक्तव्य केलं आणि नंतर 2025च्या संदर्भात। तर शिक्षक भरती 2022 संदर्भात त्यांनी काय सांगितलं बघा, शिक्षक भरती 2022 जी आहे पहिल्या टप्प्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 23,866 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला माहिती फेज 1 झाला होता 21,000 काहीतरी पदांसाठी आणि फेज 2 झाला होता 9-10 हजार पदांसाठी। म्हणजे यापैकी काही पदसंख्या जी आहे किंवा यापैकी काही उमेदवारांची नियुक्ती बाकी असेल तर मग सद्यस्थितीमध्ये जे अपॉइंट केलेले टीचरची संख्या आहे ती आहे 23,866 एवढे शिक्षक रुजू करण्यात आलेले आहे किंवा यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे 2022च्या भरती प्रक्रियेनुसार टप्पा 1 आणि टप्पा 2 मध्ये। आता इथं काय सांगितलं त्यांनी, 15 मार्च 2024चा JR जो आहे त्यानुसार विशेष शिक्षक जे आहेत कला आणि क्रीडा सोबत कार्यानुभव जे आहेत या शिक्षकांच्या जागासुद्धा ज्या आहे, जी काही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 जी घेण्यात आलेली आहे त्यानुसार या जागासुद्धा शिक्षक भरती 2025 मध्ये येतील। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी विशेष शिक्षक म्हणजे कला, क्रीडा किंवा कार्यानुभव शिक्षकांची गरज असेल त्या ठिकाणी ते शिक्षक मिळतील। आणि त्या संदर्भातच अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली त्यांनी की जी काही रिक्त पदसंख्या आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही रिक्त पदसंख्या असेल ती भरण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत, अशा प्रकारचं स्टेटमेंट सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, काही गोष्टी त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे इथे महत्त्वाची, ती कोणती आहे ती सांगून देतो की किती विद्यार्थी मागे किती शिक्षक आहेत बघा। त्यांनी सांगितलं की जो प्रश्न आपल्या मनामध्ये भेडसावत होता की 0 ते 20 पटसंख्येच्या असणाऱ्या शाळा किंवा 0 ते 10 पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होतील किंवा एखाद्या शाळेवर शिक्षक उपलब्ध नसणार, तर तसं काही नाही आहे। त्यांनी काय सांगितलं बघा स्टेटमेंट,
त्यांनी सांगितलं की 1 ते 20 पट संख्या असणाऱ्या ज्या शाळा आहे प्राथमिक आणि उच्च प्राथमिकच्या 1ली ते 8वी वर्गासाठी, तर तिथं एक शिक्षक जो आहे आम्ही देणार आहोत. जर दुसऱ्या शिक्षकाचं पद तयार झालं तर त्यावेळेस मात्र तिथं सेवानिवृत्त शिक्षक असणार आहे. आता ही बाब एवढी चांगली नाही आहे आपल्यासाठी. ठीक आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, पहिली एक शिक्षकाची तरतूद त्यांनी सांगितली. दुसरं नंतर सांगितलं त्यांनी, जर एक इयत्ता असेल आणि विद्यार्थी संख्या 10 ते 35च्या दरम्यान असेल तर एक शिक्षक कंपल्सरी. 2 इयत्ता असतील, 20 ते 70च्या मधात विद्यार्थी संख्या असेल तर 2 शिक्षक. 3 इयत्ता असेल आणि 20 ते 60च्या मधात जर शिक्षक विद्यार्थी संख्या असेल तर त्यावेळेस 2 शिक्षक असेल. आता त्यांनी हे पण क्लिअर करून सांगितलं काय, की 20पेक्षा कमी पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत त्या आम्ही शिक्षकाविना राहणार नाही किंवा त्या आम्ही शिक्षकाविना ठेवणार नाही. म्हणजे 20पेक्षा ज्या कमी पटसंख्येच्या शाळा आहे तिथे शिक्षक उपलब्ध होणार, म्हणजे कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही. अशा प्रकारचं पूर्ण डिटेल स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं की संघटना आणि लोकप्रतिनिधींची ज्या काही मागण्या होत्या त्यानुसार आम्ही 15 मार्च 2024च्या GR नुसार मुख्याध्यापक पद जे आहे त्याच्यासाठी संरक्षण जे आहे दिलेलं आहे. आता उदाहरणार्थ समजा त्यांनी सांगितलं की शिष्यवृत्तीच्या मुख्याध्यापक हे जे पद आहे हे 150 विद्यार्थ्यांमागं किंवा 100 विद्यार्थ्यांमागं होतं, तर मग त्या पदाला संरक्षण मिळत नव्हतं. काही ठिकाणी मुख्याध्यापकाचं पद धोक्यात येत होतं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही मुख्याध्यापक हे जे पद आहे हे सुद्धा या पदाला सुद्धा आम्ही संरक्षण दिलेलं आहे या कायद्यानुसार किंवा या शासन निर्णयानुसार. आता एक महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगितली त्यांनी की शिष्यवृत्तीच्या जे काही गोष्टी आहेत शिष्यवृत्तीच्या संदर्भात त्याच्यामध्ये वाढ करणे आणि ग्रामीण भागामध्ये एखादा कर्मचारी राहत असेल, दुर्गम भागामध्ये एखादा शिक्षक असेल तर त्यावेळेस तो मुख्यालयी राहावा यासाठी सूचना आम्ही दिलेल्या आहे. त्या संदर्भात सुद्धा कार्यवाही सुरू आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की मोफत गणवेश जो आहे वाटप केला जाणार आहे. जे विद्यार्थी मागास प्रवर्गामध्ये येतात किंवा जे विद्यार्थी थोडे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी. नंतर त्यांनी हे सांगितलं की जी काही गोष्ट विचाराधीन होती कोणती, शिक्षकांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची. म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल ज्योतिराव फुले असेल किंवा जन आरोग्य योजना असेल किंवा आयुष्यमान भारत असेल किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल, या ज्या योजना आहेत या संदर्भात आम्ही आरोग्य विभाग, वित्त विभाग आणि नियोजन विभाग यांना अहवाल पाठवला होता, पण त्यांनी असहमती दर्शवली असल्यामुळे तुर्तास या गोष्टी शक्य नाही आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या त्या पत्रामध्ये. ठीक आहे. आणि हे जे पत्र आहे त्यांनी जे नागोड सर होते त्यांनी जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी सगळी उत्तरं दिली होती आणि या उत्तरांमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती अशी आहे की माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी जे आहे शिक्षक भरती 2025 संदर्भात जे आहे त्यांनी नवीन एक नुकतीच माहिती दिलेली आहे. ती माहिती अशी आहे की माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी असं सांगितलं आहे की शिक्षक भरती 2025 संदर्भात टप्पा 1 जो होणार आहे, टप्पा 1 म्हणजे पहिला टप्पा जो होणार आहे, तो पहिला टप्पा आमचा असा विचार आहे की जवळपास 12,000 पदांची भरती जी आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही करणार आहोत. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे आश्वासन जे आहे माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी दिलेलं आहे. आता हे जे आश्वासन आहे हे लेखी स्वरूपात नाही, तोंडी स्वरूपात आहे. तरीसुद्धा माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी या संदर्भात वक्तव्य केलं की शिक्षक भरती 2025 संदर्भात किती जागा पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जाणार आणि विशेष म्हणजे टप्पा 1 मध्ये जो आता सद्यस्थितीमध्ये जी सुरू आहे प्रोसेस, ज्याची आपण वाट बघतो किंवा ज्या प्रोसेसमध्ये आपण आहोत, तर त्या संदर्भात त्यांनी स्टेटमेंट असं केलेलं आहे की 12,000च्या आसपास पदसंख्या आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याच्यामुळे लवकरच ही जी पदसंख्या आहे ही पवित्र पोर्टलवर येईल आणि शिक्षण मंत्री यांनी सूचना दिल्यानंतर किंवा आदेश दिल्यानंतर आता हे सुद्धा बघावं लागेल की एक महत्त्वाची गोष्ट कशी की संच मान्यता 15 जानेवारी 2026 पर्यंत जी काही संच मान्यता होईल त्यानंतर शिक्षकांचं समायोजन होईल, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होईल. बदली प्रक्रिया झाल्यानंतर समायोजन झाल्यानंतर उर्वरित रिक्त पदसंख्या किती आहे ते बघावं लागेल आणि नंतर मग जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील. तर ती जी आकडेवारी आहे ती खूप महत्त्वाची आहे, त्यानुसारच पदसंख्या येईल. पण इथं शालेय शिक्षण मंत्री यांच्या स्टेटमेंटला सुद्धा खूप महत्त्व आहे, कारण की त्यांनी जर सांगितलं की आम्ही 12,000च्या आसपास जे आहे 12,000च्या आसपास आम्ही पदसंख्या भरण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तर त्यावेळेस मात्र एवढी पदसंख्या टप्पा 1 मध्ये आरामशीर येऊ शकते, त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकते आणि त्याच्यापेक्षा थोडीफार कमी सुद्धा येऊ शकते. ठीक आहे. आता ही पदसंख्या कशावर अवलंबून असणार, तर ही पदसंख्या अवलंबून असणार संच मान्यतानुसार. संच मान्यता झालेली आहे, फक्त 15 जानेवारी 2026 नंतर जी काही आकडेवारी समोर येईल ती बघावं लागेल आणि शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर अजून किती आकडेवारी उरते ती बघावं लागेल, त्यानुसार आकडेवारी येईल.
तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता, ही पूर्ण इन्फॉर्मेशन होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही जी गुड न्यूज आहे किंवा ही जी महत्त्वाची माहिती आहे की जवळपास टप्पा 1 किंवा शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जो आहे तो जवळपास 12,000 पदांसाठी होणार आहे. अशा प्रकारचं जे आहे महत्त्वाची बातमी किंवा अपडेट जी आहे समोर आलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईड्स नोटिफिकेशन मिळतील ऑल ओव्हर सेट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.